Thank you.
I
दोघे वेळ काय आहे निवेडा निशाणा निशाणा निवेडा निवेडा निशाणा निशाणा निवेडा निवेडा निशाणा शाणा काहीतरी झालं ना म्हणजे नक्की काय होतं ठीक आहे अजून एक चान्स देऊया निवेडा निशाणा निशाणा निवेडा निवेडा दोघांसाठी क्लॅपिंग करूया दोघे शिकलेले आहेत आवडला गे जा जागेवर इथे याची विनंती करते त्यांचं थोडंसं मनोगत सांगते 4 वाक्यात वेळ खूप पटापट जाते का आत्ताचा 1 दिवसाचा होता एकदम 5 वर्षाचा कसा झाला ते कळलंच नाही जेव्हा मी तुझे लहानपणचे फोटो बघते तेव्हा मला असं वाटतं तू कसा काय एवढा मोठा झालास आणि कितीही मोठा झाला तरी आईला त्याचं बाळ हे बाळच असतं जगातलं सगळं प्रेम सगळं सुख आपल्या मुलाच्या उंजळीमध्ये मिळावं अशी प्रत्येक आई प्रार्थना करत असते तर त्या आईला सगळ्यांना काय होतं वाढदिवस पूर्ण होतो पण आईच्या मनात 2 शब्द कधीच बोलले जात नाही तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलावे बघता बघता कुठे दिवस गेले समजलंच नाही कधी कधी असं वाटतं की म्हणजे माझं लहान बाळ आहे पण कधी कधी तो मला इतक्या काही गोष्टी शिकवतो की मला असं वाटतं की मीच त्याची म्हणजे आई ऐवजी बाळ आहे की काय खूप छोटी बाळ आहे माझं मी म्हणजे त्या 6 महिन्याचा होता तेव्हापासून त्याला जॉबला जॉईन झाले त्याचा असा काही बिनधास्त त्रास त्याने दिला नाही त्याला सगळी सवय आहे तो आजीकडे राहतो मावशीकडे राहतो त्याच्या कधी वेळ आली तर काढता का इकडे पण राहतो आज बोलण्यासारखं कुठे पण मला शब्द सुचत नाही सुचत नाही माझी आई म्हणजे त्याची आई आजीला विनंती करते की त्यासाठी एक कविता तयार केली आहे कविता सादर त्यांच्या डोळ्यातून एवढं पाणी येतं आपण त्यांना 2 मिनिटं देऊयात हा माहिती स्वतःचे वडील इथे असतील ना त्यांनी यावं इथे या बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा काय करावं काय करू नये हे वडिलांना समजतच नसतं हॉस्पिटलमध्ये रडण्याच्या बाळाचा आवाज आला इतर वेळेला खूप झालं की लहान बाळ रडलेलं सहन होत नाही पण जेव्हा तो पहिला रडण्याचा आवाज येतो त्यावेळेला असं वाटतं की मी आज सगळ्या जगातला सुखी व्यक्ती आहे हा अनुभव तुम्ही घेतलाच असेल बाळाला जेव्हा पहिल्यांदा हातामध्ये घेतलं त्यावेळेला असं वाटलं असं की बाबा एकदम म्हणजे पिंजलेला कापूस आहे त्याला मी हातामध्ये कसा घेऊन मी नीट घेतलंय का नाही त्याला थंडी वाजते का माझ्या हातनं काही होणार नाही या सगळ्या भावना प्रत्येक वडिलांच्या मनात असतात बाप बनणं सोपं नसतं तर त्यांचं सुद्धा आपण थोडंसं मनोगत ऐकूया आज 5 वर्षाचा झालाय स्वराज तुमचा काय तुम्ही बोलू इच्छिता सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो की आपण आज वेळात वेळ काढून स्वराजविषयी सांगायचं झालं तर तो आजही माझ्या अंगावरचा आहे जेवढ्या की त्याच्या आईच्या अंगावरचा नाहीये आजही आंघोळीपासून ब्रश किंवा जेवण हे सगळं त्याला फक्त माझ्याजवळच पाहिजे असतं कुठेही माहिती सगळं कुठे असेल काही असेल पहिले पप्पा त्यानंतर आईला प्राधान्य आहे त्याच्याविषयी काय सांगायचं अजून आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे नाव ठेवतंय स्वराज इथं मी तुम्हाला एक अर्थ सांगतो की अर्थ काय बऱ्याच लोकांना माहित नाही कोणी बोलतात स्वराज कोणी स्वराज प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचा उच्चार करत असतो म्हणजे स्वराज राज आहे जो की आपण म्हणतो ना म्युझिकचा राजा संगीताचा राजा स्वराचा राजा म्हणून ते नाव स्वरराज म्हणून ठेवण्यात आले त्याला संगीताची एवढी आवड आहे तो केव्हाही कधी एकदा जरी त्याने कुठलंही गाणं ऐकलं की तो ते नंतर बोलणार म्हणजे बोलणार
आणि ट्रॅव्हलिंग करताना आमच्या फरमाईशला काहीही व्हॅल्यू नाही. तो जे गाणं सांगणार तेच गाणं वाजायला लागणार, त्याशिवाय पर्याय नाही. थँक्यू. स्वराजच्या मामाला मी इथे बोलवते. मामाची टीम कशी जिंकलेली आहे. मामाने इथे यावं. जिसमें 2 बार माँ का प्यार भरा हो, 2 बार माँ का नाम हो, वो होता है मामा. तर मामाला मी सांगेन की तुमची जी मनोगत आहे, काय होतं ना, सगळेजण हॅपी बर्थडे करून केक कट करून जातात, पण त्यांच्या मनामधल्या भावना ना प्रकट होते. आजचा तो दिवस आहे हे बोललं पाहिजे. तर तुमच्या स्वराजबद्दलच्या ज्या काही भावना आहेत आज व्यक्त कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करते. लाडका भाषा आहे स्वराजाचा. स्वरराज, सुरांवर जो राज करतो असा आमचा स्वराज आहे. संगीताची पण त्याला आवड आहे आणि खेळण्याची पण आवड आहे. खूप चांगला आहे माझा भाषा, मला खूप आवडतो माझा भाषा. आताच मला रिक्वेस्ट झाली, मामा आला तर मावशी पण आली पाहिजे. मासी आईसारखी म्हणजे मावशी. मावशीने इकडे यावं. आज भाच्यापेक्षा मावशीच जास्त नटली आहे. मासी म्हणजे आईसारखी. आईनंतर जे नाव येतं समोर ते मावशीचंच येतं. 2 मावश्या आहेत, क्या बात आहे. म्हणजे आणखी 2 आयांचं प्रेम हे मिळतंय त्याला. तर तुमच्या पण जे काही मनोगत असेल, इच्छा असेल ते व्यक्त करा. नमस्कार सगळ्यांना. तर कसं सर 6 महिन्याचा होता तेव्हापासून तिने जॉबला जायला लागली. लगेच तिने जॉईन केलं सुट्टी घेतल्यानंतर. आणि तेव्हापासून सर आजीकडेच वाढला. आजीकडे म्हणजे आमच्याकडेच थोडक्यात. तर लहानपणापासून आम्हाला पण सरचा खूप लळा आणि सरला पण आमचा. त्यानंतर जेव्हा सरला ते इकडे अंबरनाथला घेऊन आले तेव्हा आम्हाला सुद्धा कितीतरी दिवस झोप येत नव्हती. सारखी आठवण यायची, स्वर कुठे स्वर कुठे, इतकी आम्हाला त्याची सवय झाली होती. स्वरने आम्हाला कधीच त्रास दिला नाही, कधीच नाही. आम्ही जे सांगू ते ऐकणार. स्वर तुला चॉकलेट देऊन हे करणार का, स्वर नाटक म्हण, स्वर डान्स कर. जिथे जिथे स्वरला ठेवतो तिथे प्रत्येक जण म्हणायचं किती कुठे आईला सोडून राहतं पण त्रास देत नाही, सगळं ऐकतो. सगळ्यांमध्ये स्वरने खूप नाव गमावलं. असं आमचं स्वर म्हणजे फक्त दिदी आणि जिजून जाण्याचं ते आमचंच बाळ आहे. तेव्हा बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरात लहान भाऊ म्हणजे स्वर जन्माला आला. खरं सांगायचं तर आई ती झाली होती, तर तिच्याबरोबर आई म्हणून आम्ही सुद्धा म्हणून आई आणखी एक्स्ट्रा झाल्या होत्या. आता खरं तर खूप हट्ट करणार, सांगणार मला हे हवं ते हवं. पण जसं त्याला लहान भाऊ झाला म्हणजे मला मुलगा झाला तेव्हापासून तो मोठ्या भावासारखं पूर्णपणे त्याची काळजी घेणार, त्याला झोका देऊन झोपवणार, गाणे म्हणणार. त्याच्यासाठी त्याने गाणे पाठ केले. क्या बात आहे. आणि अशा सगळ्या पद्धतीने थोड्या भावाची पूर्णपणे काळजी घेणार एक जागा तयार झाली. आजीने यायला पाहिजे आता. आजी एक स्वरचित कविता म्हणणार आहे. तर आजीसाठी 2 टाळ्या झाल्याच पाहिजे. आजी म्हणजे काय, तर हे तिच्यासाठी मुद्दालावरचं व्याज आहे, दुधावरची साय आहे. तर आता आजीचं म्हणणं आपण ऐकून घेऊया. म्हणजे माझा नातू. मला खरं 3 मुली, मी 3 मुलींना वाढवलं. मला मुलगा नव्हता, पण बऱ्याच वर्षानंतर माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं आणि माझा स्वर झाला. स्वर झाला म्हणजे माझा 4था मुलगा झाला. तिने जॉब जॉईन केला आणि त्याने माझ्या मुलासारखं म्हणजे मुलाप्रमाणे मी त्याला वाढवलं आणि सगळी मुलाची स्वप्न निघाली त्याच्याकडून पूर्ण केली. तो माझा मुलगा म्हणूनच आहे आणि राहणार. तो खरं नातू आहे पण मुलगा म्हणूनच माझ्यासाठी सगळं तो मला मम्मीच होतो. माझ्या मुली माणसं होतं मम्मी म्हणायचं ना, तो त्या आईला आई म्हणतो आणि मला मम्मीच म्हणतो. माझी सगळी मुलाची स्वप्न त्यांनी पूर्ण केली. लहानपणापासून जे माझं अपूर्ण राहिलेलं होतं ना ते त्याच्याकडे पूर्ण झालं. तर त्याच्यासाठी मी स्वतः एक गाणं लिहिलंय. स्वतः म्हणजे शब्द माझे सार्थ माझे चित्र मांडलं. आवडला राहायची तेच झालं, वाढदिवसाचं आमंत्रण आज मला आलं. आवडला राहायची तेच झालं, वाढदिवसाचं आमंत्रण आज मला आलं. नटून थटून तयारी करून, नटून थटून तयारी करून जायचं वाढदिवसाला, बाळाच्या वाढदिवसाला.
ससुराज हा लग्न केकदा पाहिला बघा छोटा ससुराज हा लग्न केकदा पाहिला वाढदिवसाला आली बाळाची आधी बाळाला बघून झाली आधी वाढदिवसाला आली बाळाची आई बाळाला बघून झाली आधी जरा बघत जाऊन आली आमची देव जरा बघत जाऊन आली आमची देव बोटात घालायला बाळाच्या बोटात घालायला आठी बघून बाळ हा लागला खुद बसायला आठी बघून बाळ हा लागला खुद बसायला बघा छोटा ससुराज हा लागला केक कापायला वाढदिवसाला आली बाळाची मावशी फार फार हौशी वाढदिवसाला आली बाळाची मावशी फार फार हौशी सरा बाजारात जाऊन आली पैंजण घेऊन सरा बाजारात जाऊन आली पैंजण घेऊन पायात घालायला बाळाच्या पायात घालायला पैंजण घालून बाळ हा लागला छुम छुम स्वर्गात आकाशगंगा आता घेऊन घे सूट होईल काय करू स्वर्गात आकाशगंगा नाही त्यांना म्हणायचं आहे बरोबर डान्स करायचा सूट होईल वुमेन्सला बाळाशी खेळायला आला बाळाशी खेळायला मोठा घेऊन लागला दूर दूर पळायला मोठा घेऊन लागला पोम पोम वाजवायला छोटा ससुराज हा लागला केक कापायला छोटा ससुराज हा लागला केक कापायला फुलासारखा मोहक हो आणि कृपेलासारखा ऐश्वर्यवान हो असेच आशीर्वाद आमच्या सगळ्यांचे स्वरराजसाठी आहेत. आणि आता त्यांच्या आई वडिलांनी मला सांगितलंय की त्यांना एक मस्त कपल डान्स करायचा आहे. तर माझ्याकडे भरपूर जण उत्सुकतेने वाट बघतायत मला शोधणं. तर तो डान्स आता आपण सादर करतोय आणि गाणं आहे गुरुम गुरुम. Thank you.